नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फार्मासिस्ट म्हणजेच औषध निर्माता हे जे महत्त्वाचे पद आहे DMERच्या अंतर्गत. तर या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण प्रश्न जे आहे ते खूप सारे ॲस्पायरंट्स येत होते की सर फार्मासिस्टचा कट ऑफ जो आहे तो नेमका किती जाणार आहे. तर कट ऑफबद्दल तर आपण या ठिकाणी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की फार्मासिस्टचा कट ऑफ नेमका किती राहणार आहे. परंतु बघा मित्रांनो, एक प्रश्न तुम्हाला अजूनपर्यंत पडलेला असेल की या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे फार्मासिस्ट या पदाची एक्झाम जी आहे ती टोटल 5 दिवस चाललेली होती. 18, 19, 22, 23 आणि 24. प्रत्येक या ठिकाणी बघा 5 दिवस ही एक्झाम चाललेली होती आणि प्रत्येक दिवशी टोटल 3 शिफ्ट राहत होत्या. 1, 2 आणि 3 अशा प्रकारे टोटल 15 शिफ्टमध्ये फार्मासिस्टची एक्झाम जी आहे ती झालेली आहे. आणि एक तुम्हाला TCSचा एक रूल माहीत असेल. TCS जो आहे तो काय करत असतो, तर बघा जेव्हा पण तुमची कोणतीही एक्झाम एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये होते, एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये जर कोणतीही एक्झाम झाली तर त्या ठिकाणी बघा एक्झामच्या लेवलमध्ये जो आहे तो फरक पडत असतो. म्हणजेच कोणत्या शिफ्टमध्ये जे आहे ती काही प्रश्न असे येतात की जे खूपच इझी असतात आणि ते प्रश्न त्या शिफ्टमधील मुलं जे आहे ते खूप इझिली सोडवतात. तर काही शिफ्टमध्ये असे क्वेश्चन येतात की त्यांचे जे ओव्हरऑल अटेम्प्ट असतात ते या शिफ्टपेक्षा कमी असतात. तर अशा ठिकाणी कोणाही सोबत यामध्ये जे आहे ते दुजाभाव झालेला नाही पाहिजे, म्हणून नॉर्मलायझेशनची प्रक्रिया जी आहे ती आणलेली आहे. तर यामध्ये टोटल 15 शिफ्ट झाले असल्यामुळे असे हमखास झाले असेल की कोणत्या ना कोणत्या शिफ्टमध्ये इझी क्वेश्चन आले असेल आणि कोणत्या ना कोणत्या शिफ्टमध्ये जे आहे ते हार्ड प्रश्न विचारले गेले आहे. त्यामुळे या ठिकाणी व्हेरिएशन तर हमखास आलेले आहे. आणि तुम्ही जर रिव्ह्यू बघितला असेल फार्मासिस्ट पोस्टचा तर त्यामध्ये खूप साऱ्या मुलांचे असे म्हणणे होते की ज्या स्टार्टिंगच्या शिफ्ट होत्या त्या ज्या आहे त्या थोड्या इझी लेवलच्या आल्या होत्या, पण जसे जसे दिवस पुढे गेले 18 तारखेपासून पुढे दिवस गेले तसे या ठिकाणी थोडे पेपर जे आहे ते मॉडरेट लेवलचे होत गेले होते. पण जास्तही मॉडरेट झाले नाही, फक्त या ठिकाणी 4 ते 6 मार्काचा जो आहे तो फरक मुलांना दिसून येत होता की जर स्टार्टिंगला आमचा पेपर झाला असता तर आम्ही 4 ते 6 मार्क या ठिकाणी जास्त घेतलेले असते. तर बघा मित्रांनो, नॉर्मलायझेशन नेमके आहे काय आणि नॉर्मलायझेशन कसे होते, तर हे अजूनपर्यंत एकदम किचकट विषय बनलेला आहे. तर बघा मित्रांनो, याचा एक फॉर्म्युलासुद्धा तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये बघायला मिळेल, पण तो फॉर्म्युला इतका किचकट आहे की समजण्यास थोडे अवघड आहे. तर फक्त तुम्हाला एकच गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. तर ती गोष्ट कोणती आहे बघा, एकच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की नॉर्मलायझेशन म्हणजे सर्वांना समान गुण. या ठिकाणी कोणाही सोबत नाइंसाफी झालेली नाही पाहिजे, हे त्याचा मेन उद्देश असतो. तर नॉर्मलायझेशनमध्ये तुमचे मार्क्स जे आहे ते किती वाढतात, तर नॉर्मलायझेशनमध्ये कधी काय होते बघा, कोणाचे मार्क्स जे आहे ते त्या ठिकाणी 10सुद्धा वाढतात, कोणाचे मार्क 12सुद्धा वाढतात, कोणाचे मार्क्स 4सुद्धा वाढतात आणि कोणाचे मार्क्स 6सुद्धा वाढतात. तर या ठिकाणी 15 शिफ्ट झाले असल्यामुळे मॅक्झिमम टू मॅक्झिमम तुमचे मार्क्स जे आहे ते 8 ते 10 या रेंजमध्येच वाढणार आहे. तर कधी काय होते, रेल्वे वगैरेच्या ज्या एक्झाम राहतात त्यामध्ये या ठिकाणी 100 शिफ्ट राहतात, 200 शिफ्ट राहतात. तर त्या ठिकाणी त्या फॉर्म्युल्यामध्ये जेव्हा नॉर्मलायझेशन केले जाते तर तेव्हा तुमचे 25, 30 गुण वाढत असतात. तर तसे या ठिकाणी होणार नाही आहे, फक्त 15 शिफ्ट आहे आणि पेपरची लेवल एकदम जे आहे ते व्हेरिएशन झालेली नाही आहे, एकदम व्हेरी झालेली नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी मॅक्झिमम टू मॅक्झिमम 8 ते 10 मार्काचे नॉर्मलायझेशन होणार आहे, हे तुम्ही आत्ताच डिसाईड करून घ्या. आणि तर या ठिकाणी बघा, तर तुमची एक्झाम कोणत्या दिवशी झाली हे या ठिकाणी खूप महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे. तर बघा या ठिकाणी तुमच्या फार्मसिस्टच्या टोटल जागा ज्या आहेत त्या 207 होत्या. DMERच्या अंतर्गत जितके पण पदे निघाली होती सर्वात जास्त या ठिकाणी वॅकन्सीज फार्मसिस्टच्याच होत्या आणि खूप साऱ्या मुलांनी फार्मसिस्टसाठी या ठिकाणी अप्लाय केलेले होते. आणि फार्मसिस्ट नंतर जे आहे ते लॅबोरेटरी टेक्निशियन म्हणजेच या ठिकाणी
तंत्रज्ञ जे आहे लॅबोरेटरी तंत्रज्ञ त्याच्या 181 जागा होत्या. तर बघा या ठिकाणी मॅक्झिमम कॉम्पिटिशन फार्मासिस्टमध्येच होती 207 जागांसाठी. त्यामुळेच खूप साऱ्या मुलांनी या ठिकाणी फॉर्म भरला होता आणि याची एक्झाम जी आहे ती 5 दिवस कंडक्ट करण्यात आलेली होती. तर आता आपण बघूया की या ज्या शिफ्ट झाल्या तर यामधील अशी कोणती शिफ्ट आहे की जी हार्ड होती आणि कोणत्या शिफ्ट आहे ज्या इझी होत्या. तर या ठिकाणी हार्डवाल्या शिफ्टमध्ये जे आहे ते मार्क्स थोडेफार वाढणार आहे. तर त्या कोणत्या शिफ्ट होत्या तर बघा हे सांगणे जे आहे ते अजूनपर्यंत कठीण आहे. फक्त मुले म्हणत असतात की आमची जी आहे ती आमची शिफ्ट जी आहे ती कठीण होती. प्रत्येकाला बघा प्रत्येक मुलाला असे वाटत असते की माझी शिफ्ट जी आहे ती कठीण आहे, माझी शिफ्ट कठीण आहे असे सर्वांनाच वाटत असते. पण बघा मित्रांनो हे कोणालाच माहीत नसते की कोणाची शिफ्ट किती कठीण होती. कारण की एक जण जो आहे तो फक्त एकच एक्झाम देत असतो. त्यामुळे तो फक्त त्याच्या शिफ्टबद्दल सांगू शकतो. तो दुसऱ्याच्या शिफ्टबद्दलच सांगू शकत नाही की त्याची शिफ्ट कठीण होती की कशी होती. तो त्याच्या अभ्यासानुसार म्हणजे त्याची स्टडी जितकी आहे त्यानुसारच तो स्वतःच्या शिफ्टला इझी किंवा हार्ड या ठिकाणी म्हणत असतो. इझी किंवा हार्ड या ठिकाणी म्हणत असतो. तर एक सिम्पल तुम्हाला मी विश्लेषण करून सांगतो की तुमचा आता कट ऑफची जी रेंज आहे फार्मासिस्ट पदासाठी कट ऑफची जी रेंज आहे ती नेमकी किती जाऊ शकते. आणि तुमचं सध्या अजून सेकंड रिस्पॉन्स शीट देखील यायची आहे. सेकंड रिस्पॉन्स शीट देखील तुमची अजून यायची आहे. तर ती रिस्पॉन्स शीट आल्यानंतर त्या ठिकाणीसुद्धा 2 ते 4 मार्काचा फरक पडू शकतो. आणि काही प्रश्न देखील त्या ठिकाणी काही क्वेश्चन देखील त्या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकतात. तर त्याचा परिणाम देखील तुमच्या फायनल मार्कवर पडणार आहे. तर बघा मित्रांनो आता सेकंड रिस्पॉन्स शीट तुमची कधी येणार तर सेकंड रिस्पॉन्स शीट तुमची 15 नोव्हेंबर. बघा ही एक डेट आहे 15 नोव्हेंबर आणि दुसरी डेट आहे 17 नोव्हेंबर. तर 15 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबर या 2 डेटच्या आजूबाजूला तुमची फायनल रिस्पॉन्स शीट जी आहे फायनल रिस्पॉन्स शीट ती 100% जी आहे ती येणार आहे. 100% येणार आहे 15 आणि 17च्या दरम्यान. तर त्यामध्ये तुमचे जास्तीत जास्त 4 मार्क देखील कमी होऊ शकतात किंवा वाढू पण शकतात. तर त्या ठिकाणी काही प्रश्न देखील रिजेक्ट होतात. तर आता बघा कट ऑफ नेमकी जाणार तर जाणार किती. तर बघा याच्यामध्ये 3 सब्जेक्ट असतात. एक असतो मराठी, त्यानंतर असतो इंग्लिश, तिसरा सब्जेक्ट असतो या ठिकाणी गणित व बुद्धिमत्ता, गणित व बुद्धिमत्ता आणि चौथा सब्जेक्ट असतो GK. तर बघा प्रत्येक हे 15-15 मार्काचं होतं. आणि एक सब्जेक्ट रिलेटेड जे होते ते होतं ते बघा 40 गुणाचे ते प्रश्न होते. तर या ठिकाणी 15-15पैकी पेपर जो आहे तो थोडा इझी टू मॉडरेट लेवलचा आला असल्यामुळे पेपर जो आहे तो इझी टू मॉडरेट लेवलचा होता. तसा आता इझी टू मॉडरेट लेवलचा. त्यामुळे मॅक्झिमम मुलं या ठिकाणी बघा मराठीमध्ये किती सोडून येत होते. मराठीमध्ये या ठिकाणी 14 ते 15 क्वेश्चन प्रत्येकजण सोडत होते. परंतु बघा त्यामध्ये जे आहे ते 3 प्रश्न हे चुकतात. म्हणून या ठिकाणी पकडून या 12 प्रश्न जे आहे ते मॅक्झिमम लोकांचे बरोबर येणार आहे. आणि इंग्लिशमध्ये बघा सर्वजण टोटल प्रश्न सोडून येत होते. परंतु निगेटिव्ह मार्किंग तर होतीच नाही. त्यामुळे सर्वजण प्रत्येकच क्वेश्चन सोडत होते. परंतु इंग्लिश असा सब्जेक्ट आहे त्यामध्ये आपल्याला वाटत असते तिथे सोडवताना की माझा हा प्रश्न बरोबर आहे. परंतु नेमका तोच प्रश्न जर आपण ॲन्सर की पाहिला तर तो चुकलेला असतो. तर या ठिकाणी 15पैकी तुमचे जे आहे ते 10 प्रश्न जे आहे ते पकडून घ्या बरोबर येऊ शकतात. त्यानंतर गणित व बुद्धिमत्तामध्ये 15पैकी या ठिकाणी 14 प्रश्न बरोबर येऊ शकतात. आणि GKमध्ये 15पैकी 10 प्रश्न पकडून घ्या. तर टोटल या ठिकाणी किती होत आहे बघा 12 अधिक 10 22 अधिक 10 32 न 4 36 न 46. तर या ठिकाणी बघा 46 प्रश्न तुमचे बरोबर होत आहे. आणि समजा आता ही सब्जेक्ट रिलेटेड जे 40 प्रश्न असतात सब्जेक्ट रिलेटेड काय आहे 40 प्रश्न आहे. तर यापैकी बघा कितीही अभ्यास केला तर तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे ॲव्हरेज 25 मार्कमध्ये घेऊ शकतात. तर या ठिकाणी 25. तर टोटल किती होतात 46
अधिक 25 6 11 4 5 7. तर बघा 71 मार्क जे आहे 71 मार्क या ठिकाणी 71 मार्क जे आहे ते नॉर्मल मार्क्स आहे, म्हणजेच सेफ स्कोर आहे. म्हणजेच बघू शकता 142 हा सेफ स्कोर आहे फार्मसिस्टसाठी, हा आहे सेफ स्कोर. तर कट ऑफ तसे सांगणे आणि प्रेडिक्ट करणे हे जे आहे ते खूपच कठीण गोष्ट आहे. परंतु जर 142च्या रेंजमध्ये म्हणजे 142च्या नियर बाय +4 - 2 जर तुमचा स्कोर असेल तर तुम्ही फार्मसिस्ट पदाच्या रेसमध्ये आहे असे तुम्ही म्हणू शकता. तर म्हणून लक्षात ठेवा, जर तुमचा स्कोर देखील 142च्या रेंजमध्ये असेल तर तुम्ही तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते रेडी करणं सुरू करू शकता आणि सोबत तुम्ही पुढील प्रिपरेशन देखील चालू ठेवा. तर मित्रांनो, जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. आणखी काही तुमचा जर डाऊट असेल तर तोसुद्धा कमेंटमध्ये शेअर करा, तोसुद्धा आपण सॉल्व करूया. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तर तुमच्यासाठी तुम्हाला थँक्यू अँड धन्यवाद.